मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ. तर आतापर्यंत आपण काय-काय बघितलं? तर आपण सामाजिक व धार्मिक प्रबोधन बघत होतो. काही जे कमी बुद्धीचे लोक होते, चौकस व चिकित्सक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये जो होता तसा विकास झालेला नव्हता. तर त्यांनी काय केलं? त्यांनी भारतामध्ये अंधश्रद्धा पसरवल्या. त्यांनी रूढीप्रियता पसरवली. जातीभेद, उच्च-नीचतेच्या भ्रामक कल्पना व त्यांच्यामध्ये चौकस व चिकित्सक वृत्तीचा जो होता तो खूप जास्त अभाव होता. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर काही जे समाजसुधारक होते त्यांनी या सर्व गोष्टींना विरोध केला. तर आपल्याला चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव संपून टाकायला हवा आणि चौकस व चिकित्सक वृत्ती जी आहे ती डेव्हलप करायला हवी. त्याच्यानंतर त्यानेच आपण देश जो आहे तो प्रगतीपथावर नेऊ शकू. त्याच्यानंतर आपण काही समाज बघितले. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन. त्याच्यानंतर आपण बघत होतो स्त्रीविषयक सुधारणा, की स्त्रियांना कशाप्रकारे वाईट वागणूक दिली जात होती. काही ज्या अमानवीय प्रथा होत्या या समाजामध्ये होत्या, ज्यांच्या मते स्त्रियांचे जे जगणे होते ते खूप जास्त वाईट त्यांनी करून टाकले होते. तर स्त्रियांची परिस्थिती दयनीय होती. त्यांना शिक्षणाचा सुद्धा अधिकार नव्हता. समानतेची वागणूक दिली जात नव्हती. बालविवाह, जरटकुमारी विवाह, त्याच्यानंतर हुंडा पद्धत, सतीसारख्या अमानवीय प्रथा, केशवपनसारखी अमानवीय प्रथा, देवदासीसारख्या अमानवीय प्रथा, या सर्व ज्या अमानवीय प्रथा होत्या, या होत्या. त्याच्यानंतर काही जे समाजसुधारक होते जसे राजा राममोहन राय यांनी सतीबंदीचा कायदा आणण्यासाठी लॉर्ड बेटिक याला मदत केली. त्याच्यानंतर लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी आपल्या शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले, महात्मा फुले. सावित्रीबाई फुलेंना खूप जास्त कर्मठ लोकांची जी वृत्ती होती त्याला सामोरे जावे लागले, पण तरी त्यांनी आपले कार्य मात्र चालू ठेवले. त्याच्यानंतर असेच आपण खूप जास्त लोकांबाबत बघितले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या बाबतीत सुद्धा बघितले. पंडिता रमाबाई यांच्या बाबतीत बघितले, की यांनी कशाप्रकारे जी स्त्री शिक्षण होतं याला पुढे नेण्यासाठी मदत केली आणि स्त्री पुरुष समानतेसाठी मदत केली. स्त्रियांना सुद्धा मतदानाचे हक्क मिळावे याच्यासाठी मदत केली आणि कशाप्रकारे स्त्रीसुद्धा एक समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्यालासुद्धा समानतेची वागणूक मिळायलाच हवी याच्यासाठी या सर्व लोकांनी खूप जास्त काम केले. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की या अन्यायकारी प्रथा बंद पडण्यासाठी या सर्व समाज सुधारकांनी खूप जास्त कार्य केले. त्याच्यामुळे स्त्रियांच्या प्रश्नांना सुद्धा वाचा फुटली आणि स्त्रिया स्वतःचे विचारसुद्धा आता लेखनातून मांडू लागल्या, कारण की त्या शिकू लागल्या आणि त्या शिकू लागल्या तर स्वतःच्या पायावरती उभं राहू लागल्या. शिक्षणामुळे स्त्रियांच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व फुलून यायला आता सुरुवात झाली. त्यांचे कर्तृत्व जे निखरायला होते ते सुरुवात झाली होती. तर मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं या 2 प्रश्नांची जे उत्तर आहे तुम्हाला मला द्यायचे आहे. तर तुम्ही ते मागच्या लेक्चरच्या कमेंट्समध्ये जाऊन नक्की द्यावे. तर आता आपण काय बघणार आहोत? आता आपण बघणार आहोत हे लास्ट तुमचं लेक्चर आहे. याच्यामध्ये आपण बघणार आहोत मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ. तर अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्मसुधारणा चळवळीला सुरुवात केली. त्यांनी बंगाल प्रांतात द मुहम्मद लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली. तर जसे आपण बघत आलो होतो सर्व समाजसुधारक काही ना काही त्यांची एक सोसायटी स्थापन करतात, त्यांचे मिशन स्थापन करतात, त्याच्यावरून ते धर्मसुधारणा करण्यास सुरुवात करतात. तर त्यांनी बंगाल प्रांतात त्यासाठी दी मुहम्मद लिटररी सोसायटी या संस्थेची जी होती ती स्थापना केली. सर सय्यद अहमद खान यांनी मुहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. तर कशाची स्थापना केली? सर सय्यद अहमद खान. तर हे जे सर सय्यद अहमद खान आहे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. यांच्यावरती प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर तुम्हाला यांच्या बाबतीत खूप जास्त चांगल्या प्रकारे अभ्यासायचं आहे. तर आपण बघितलं अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजात धर्मसुधारणेची सुरुवात केली. त्यांनी बंगाल प्रांतात दी मुहम्मद लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली. तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. त्याच्यानंतर सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. पुढे याचेच नाव अलीगढ मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले. पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. तर पाश्चिमात्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाला त्यांनी प्रोत्साहन दिले, की या ज्या गोष्टी आहे यासुद्धा आपण शिकाव्या. या ज्या पाश्चिमात्य विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये चौकस व चिकित्सक वृत्ती आहे, की कोणतीही गोष्ट अशीच मानून घेतल्या जात नाही आहे, त्याला प्रश्न विचारला जात आहे. जसं आपण विज्ञानामध्ये बघतो तर प्रश्न विचारले जातात. तर अशा प्रकारे जे आहे पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा त्यांनी पुरस्कार केला, ज्यामध्ये प्रश्न विचारले जात आहे, चौकस व चिकित्सक वृत्ती आहे. त्याच्यानंतर पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञानाचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही असे त्यांचे ठाम मत होते. ठाम मत होते म्हणजे असेच त्यांचे मत होते, की त्याच्यावर हे ठाम होते. तर त्यांचे असे काय मत होते ज्याच्यावर ते ठाम होते, की मुस्लिम जो समाज आहे यांनी पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान याचा अंगीकार केल्याशिवाय त्यांची प्रगती होऊ शकणारच नाही. त्यांना गरजेचे आहे, की त्यांनी पाश्चिमात्य जे शिक्षण आहे, पाश्चात्य जे शिक्षण आहे त्याचा पुरस्कार करावा आणि विज्ञानाचा पुरस्कार करावा. जेव्हा ते याचा पुरस्कार करतील तर काय होईल? त्यांच्यामध्ये चौकस व चिकित्सक वृत्तीची जी आहे ती डेव्हलप होईल. चौकस व चिकित्सक वृत्ती म्हणजे काय? कोणतीही गोष्ट अशीच न मानून घेणे, पण तिचे पुरावे मागणे, की ही गोष्ट अशी का बरं आहे? व प्रश्न विचारणे हर एका गोष्टीला धरून, की ही गोष्ट अशी का बरं आहे? आणि कोणतीही गोष्ट अशीच न मानून घेणे, त्याला प्रश्न करणे, यालाच आपण म्हणतो चौकस व चिकित्सक वृत्ती. तर जेव्हा आपण
पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञानाचा अंगीकार करू, तेव्हा आपल्यामध्ये चौकस व चिकित्सक वृत्ती जी आहे ती खूप जास्त डेव्हलप होईल व आपण प्रश्नसुद्धा विचारू शकू आणि आपलासुद्धा विकास होईल. आणि आपला जेव्हा विकास होईल, जेव्हा एका माणसाचा विकास होईल, तर तो एक माणूस खूप जास्त जणांचा विकास करू शकेल आणि असे एक-एक मिळून जो आहे तो पूर्ण समाजाचा जो आहे तो विकास होऊ शकेल. तर जे सर सय्यद अहमद खान होते यांचे असे मत होते, की जे पाश्चात्य शिक्षण आहे आणि विज्ञान आहे त्याचा अंगीकार केल्याशिवाय, मुस्लिम समाजाने त्याचा अंगीकार केल्याशिवाय त्यांची प्रगती होऊ शकणार नाही, असे त्यांचे ठाम मत होते. आणि त्याला अंगीकार जर त्यांनी केले, तर त्यांची खूप जास्त प्रगती होईल व ते सुद्धा देशाला पुढे घेऊन जाऊ शकेल. त्याच्यानंतर हिंदू समाजातील चळवळ. हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. तर हिंदू जो समाज होता याला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली जी होती ती हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. मोहन मालवीय यांनी बनारस विद्यापीठाची पायाभरणी केली. तर जे मदन मोहन मालवीय होते यांनी बनारस जे हिंदू विद्यापीठ होते त्याची पायाभरणी केली. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली. तर त्यांनी काय केले? केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली. याचं गोल काय होतं? हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे. हिंदुत्ववादी तरुणाची शिस्तबद्ध व चारित्र्यसंपन्न संघटना उभारणे हे त्यांचे ध्येय होते. हिंदुत्ववादी तरुणांची जेव्हा शिस्तबद्ध व चारित्र्यसंपन्न संघटना उभारेल तेव्हा हिंदू समाजाला आपोआपच सन्मानाचे स्थान मिळेल. तर तुम्ही बघू शकता. हिंदुत्ववादी जे तरुण होते त्यांची शिस्तबद्ध व चारित्र्यसंपन्न संघटना उभारणे, की ते शिस्तबद्ध व्हावेत. त्यांचे चारित्र्य जे आहे ते संपन्न व्हावे. चारित्र्य संपन्न होणे म्हणजे त्यांनी विचार करण्यास शिकावे. त्यांनी जे समाजामध्ये जे वाईट प्रथा आहे त्यांना विरोध करावा व समाजामध्ये त्यांनी नवे विचार आणावे आणि त्यांचे जे चारित्र्य असावे ते खूप चांगले असावे. तर अशी जी संघटना आहे ही उभारणे त्यांचे ध्येय होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतितपावन मंदिराची निर्मिती केली. तर तर हिंदू धर्मातील ज्या सर्व जाती होत्या त्या काळामध्ये असे होते की काही जातींना जे होते ते मंदिरामध्ये जाऊ दिल्या जात नव्हते. पण विनायक दामोदर सावरकर जे होते त्यांनी हिंदू धर्मातील ज्या सर्व जाती होत्या त्यांना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतितपावन मंदिराची जी होती ती स्थापना केली. सहभोजनादी कार्यक्रम राबवले. सहभोजनादी कार्यक्रम म्हणजे सर्वांनी मिळून जे आहे ते भोजन करणे. आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा आविष्कार महत्त्वाचा आहे. तर आपण जे पण प्रबोधनाचे आविष्कार आतापर्यंत बघितले ते सर्व आविष्कार महत्त्वाचे आहे. त्यांनी कशाला प्रोत्साहन दिले? त्यांनी स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली. तर सर्वात पहिले तर बघितले की त्यांनी जे प्रबोधन केले त्यामुळे स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद, बंधुता या सर्व गोष्टींना जे आहे ते पोषण मिळणारी तत्त्वे त्यांनी निर्माण केली आणि जेव्हा या सर्व गोष्टींना पोषण मिळणारी तत्त्वे निर्माण झाली तर या सर्व गोष्टींचा विकाससुद्धा सुरू झाला. पण त्याच्यावरती स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली. राजकीय क्षेत्र म्हणजे की राजकारणामध्ये त्यांनी जी होती ती राष्ट्रव्यापी चळवळ जी होती ती उभी आता केली होती. राष्ट्रव्यापी चळवळ त्यांनी उभी केली म्हणजे काय? आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघणारच आहोत स्वातंत्र्याची चळवळी. तर त्यामध्ये आपण याच्या बाबतीत जाणून घेणार आहोत. पण तुम्हाला काय जाणणं आहे, की या चॅप्टरमध्ये आपण काय बघितलं, की प्रबोधन जे आहे ते समाजामध्ये सुरू झालं. प्रबोधनामुळे काय झाले? स्वातंत्र्य, समता, बंधुता आले आणि स्वातंत्र्य, समता, राष्ट्र सर्व मूल्य आली. तर काही अशी मूल्ये जी होती ती समाज सुधारकामध्ये सुद्धा आली आणि काही अशी जी मूल्य होती ती अशा सुधारकामध्ये सुद्धा आली. तर अशा सुधारकांनी काय केले? तर ही जी मूल्य होती काही सुधारक जे होते त्यांच्यामध्ये आली आणि त्यांनी काय केली? राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी एक राष्ट्रव्यापी चळवळ उभा केली, की आता भारताला सुद्धा स्वातंत्र्य मिळावे व इंग्रजांना यातून पळवून लावावे यासाठी त्यांनी एक राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली. तिचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत. तर तुम्हाला हे इतकं लक्षात ठेवलं नाही तरी चालून जाईल. पण तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, की जे सामाजिक व धार्मिक प्रबोधन आहे, हे खूप जास्त मोठ्या प्रमाणावर आता भारतामध्ये घडून येत आहे आणि याच्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रवाद यासारखे विचारसुद्धा खूप जास्त प्रमाणावरती आता याचासुद्धा विकास खूप जास्त होत आहे व स्वातंत्र्य, समता, बंधुता या सर्व गोष्टींचा विकास झाल्यामुळेच काही जे सुधारक आहे, ते सुद्धा स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या सर्व कल्पनांनी भरलेले आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये या कल्पना आहे, की आपल्याला सुद्धा स्वातंत्र्य मिळावे, आपल्याला सुद्धा समता आपल्यामध्ये सुद्धा समता असावी, आपलासुद्धा भारत देश स्वतंत्र व्हावा, इंग्रजांकडून आपण आपला भारतसुद्धा स्वतंत्र करून घ्यावा. यासाठी त्यांनी राष्ट्रव्यापी एक चळवळ उभी केली. तिचा जो अभ्यास आहे आपण पुढील पाठात करणार आहोत. तर माहीत आहे का तुम्हाला? प्रबोधनाचे इतर क्षेत्रातील आविष्कार. आविष्कार म्हणजे काय? तर प्रबोधनामुळे ज्या गोष्टी झाल्या त्यांना आपण आविष्कार म्हणतो. ज्या नवीन गोष्टी झाल्या. सुधारणेच्या चळवळीप्रमाणेच प्रबोधन काळात साहित्य, कला, विज्ञान यासारख्या क्षेत्रात घडून आलेली प्रगती महत्त्वाची होती. सुधारणेची चळवळीप्रमाणे म्हणजे काय? तर स्त्री सुधारणा चळवळ. तर सुधारणेच्या चळवळी म्हणजे काय? तर लोकांमध्ये चौकस चिकित्सक वृत्तीचा जो आहे तो विकास करणे.
लोकांमध्ये चौकस व चिकित्सक वृत्तीचा विकास करणे म्हणजे काय? तर लोकांमध्ये चौकस व चिकित्सक वृत्तीचा जेव्हा विकास होईल, तेव्हा लोक ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्यांना सोडून देतील. तर यालाच आपण म्हणतो सुधारणेच्या चळवळ. तर याला तर आपण म्हणतो सुधारणेची चळवळ. पण या सुधारणेच्या चळवळीप्रमाणेच प्रबोधन काळामध्ये साहित्य, कला, विज्ञान यासारख्या क्षेत्रामध्ये घडून आलेली प्रगती महत्त्वाची होती. तर या सर्व सुधारणा तर चालूच होत्या, पण त्याच्यासोबत साहित्यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रगती झाली, कलांमध्ये प्रगती झाली, विज्ञानामध्ये प्रगती झाली. या क्षेत्रामध्ये सुद्धा घडून आलेली प्रगती महत्त्वाची होती आणि ही सर्व प्रगतीसुद्धा प्रबोधनामुळेच घडून आलेली आहे, तुम्ही जर बघितलं तर. कारण की प्रबोधन युग जे आहे ते साकारलं आहे, ते सुरू झालेलं आहे. प्रबोधन युगामुळे चौकस व चिकित्सक वृत्तीचा जो आहे तो विकास झालेला आहे. नवशिक्षित तरुण त्यामधून निघत आहे आणि नवशिक्षित तरुणच नवं साहित्य लिहित आहे. कला ते जे आहे ते डेव्हलप करत आहे. नव्या विज्ञानाचे शोध ते नवशिक्षित तरुण लावत आहे. तर प्रबोधनच सर्वांच्या सेंटरमध्ये आहे. यासारख्या क्षेत्रामध्ये घडून आलेली प्रगती महत्त्वाची आहे. साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना, तर विज्ञानाच्या क्षेत्रात सी.व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक मिळाले. तर नोबेल पारितोषिक कोणाकोणाला मिळाले हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्हाला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. भारताची जो विकास आहे, भारताची जी प्रगती आहे, याची कल्पना आपण करू शकतो, की नोबेल पारितोषिक जे आहे ते त्यांना नोबेल पारितोषिक मिळत आहे. तर अशा प्रगतीमुळे आधुनिक भारताची जडणघडण झाली. आधुनिक भारताची जडणघडण म्हणजे काय? तर नवशिक्षित जे तरुण आले त्यांनी नवे साहित्य लिहिण्यास सुरू केले. नव्या कला, कल्पना त्यांच्यामध्ये सामावल्या, राष्ट्रवाद त्यांच्यामध्ये सामावला. तर त्यांनी एका नव्या भारताची जडणघडण केली, ज्या भारतामध्ये रूढीप्रियता नाही तर स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारित तो समाज होता. कथा, कादंबऱ्यामधून स्वातंत्र्याची प्रेरणा मिळू लागली. इंग्रज जे लोक आहे ते भारतामध्ये जे आहे ते आपले राज्य करत आहे. पण भारतीयांना सुद्धा आता स्वातंत्र्याची प्रेरणा मिळू लागली, की आपण सुद्धा आपल्या भारताला यांच्याकडून स्वतंत्र करावे व आपण सुद्धा आपले राष्ट्र स्थापन करावे, ज्यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता असावी. अशा स्वातंत्र्याची प्रेरणा जी आहे ती कथा कादंबऱ्यामधून मिळू लागली. आणि कथा कादंबऱ्या का बरं लिहिण्यात येऊ लागल्या? तर झाल्यामुळे. प्रबोधन झाल्यामुळे काय झालं? चौकस व चिकित्सक वृत्तीचा जो आहे तो विकास झाला आणि याच्यामुळे लोकं शिकण्यास सुरुवात झाली आणि लोकं शिकण्यास सुरुवात झाल्यामुळे महिलासुद्धा शिकण्यास सुरुवात झाल्या आणि सर्व सुरुवात झाल्यामुळे, यांच्या सर्व शिक्षणाची सुरुवात झाल्यामुळे कथा कादंबऱ्या लिहिल्या जाऊ लागल्या आणि कथा कादंबऱ्यामधून स्वातंत्र्याची जी आहे ती प्रेरणासुद्धा आता मिळू लागली. समाज सुधारणेचा विचारही व्यक्त होऊ लागला. समाजामध्ये सुधारणा व्हावी त्याचा विचारसुद्धा व्यक्त होऊ लागला. या काळात स्त्रिया लेखन करू लागल्या. स्त्रिया लेखन का बरं करू लागल्या? कारण की त्या स्वतःच्या पायावर आता उभा राहू लागल्या. काही जे समाजसुधारक होते त्यांनी समाजातील कर्मठ लोकांना तोंड दिले आणि अशा अमानवीय ज्या प्रथा होत्या स्त्रियांवरती त्या सर्व बंद केल्या. तर त्याच्यामुळे स्त्रियासुद्धा ज्या होत्या त्यासुद्धा आता लिहू लागल्या. त्यासुद्धा आपल्या पायावर उभा राहू लागल्या. त्याच्यामुळे काय झालं? त्याच्यामुळे स्त्रिया लेखन करू लागल्या. नवी वृत्तपत्रे, मासिके ही समाज सुधारणा व राजकीय जागृतीची वाहक ठरली. यांनी समाज सुधारणा व राजकीय जागृतीला खूप जास्ती अशी पूरक ठरली असं आपण म्हणू शकतो. कलेच्या क्षेत्रातही या काळात प्रगती झाली. संगीत अधिक लोकाभिमुख होऊ लागले. भारतीय शैली आणि पाश्चात्य तंत्रे यांचा मेळ घालून नवीन चित्रकला पुढे आली. तर नवीन जी चित्रकला आहे ती सुद्धा पुढे आली. नवीन चित्रकला म्हणजे काय? तर भारतीय ज्या शैल्या होत्या आणि पाश्चात्य जी तंत्रे होती त्या दोघांचा मेळ त्यांनी घातला आणि जी नवीन शैली होती ती डेव्हलप झाली. म्हणजे कलाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप जास्त काम होऊ लागले. विज्ञानविषयी अनेक ग्रंथ लिहिले जाऊ लागले. विज्ञानाच्या विषयी अनेक ग्रंथ लिहिले जाऊ लागले. कारण की लोकांमध्ये जो आहे तो चौकस आणि चिकित्सक जी वृत्तीचा आहे जो आहे तो आता खूप जास्त विकास झालेला आहे. भारताच्या प्रगतीसाठी प्रयोगशीलता व वैज्ञानिक दृष्टीचे महत्त्व लोकांना उमगू लागले. लोकांना समजू लागले की प्रश्न विचारणे किती जास्त गरजेचे आहे. जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा आपण नव्या संकल्पनासुद्धा तिथून डिस्कवर करू शकतो. लोकांना हे सुद्धा समजू लागले. त्यामुळे आता लोकांना दिसू लागले की प्रयोगशीलता आणि वैज्ञानिक दृष्टी किती जास्त गरजेची आहे. आपली रूढीप्रियता जी आहे ती काहीच गरजेची नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपली वैज्ञानिक दृष्टी गरजेची आहे. प्रयोगशीलता गरजेची आहे. तर अशा प्रकारे जे होतं ते सामाजिक व धार्मिक प्रबोधन जे होते ते आता भारतामध्ये सुरू झाले होते व सामाजिक व धार्मिक प्रबोधनामुळे जे लोक होते त्यांनासुद्धा आता नव्या संकल्पना, नवे विचार, नव्या कल्पना यासुद्धा माहीत होणं जे होते ते सुरुवात झाली होती. यामुळे स्त्रियाच्या जीवनामध्ये सुद्धा खूप जास्त जे बदल जे होते ते घडून आले होते. त्याच्यानंतर जे समाजातील काही असे वर्ग होते ज्यांना ज्यांना म्हटले जात होते की तुमची जात छोटी आहे, आमची जात मोठी आहे. आता लोकांमध्ये सुद्धा अशी एक संकल्पना सर्व समान आहे, याचे जातीभेद आहे हे माणसानेच निर्माण केलेले आहे आणि माणसानेच हे जातीभेद निर्माण केल्यामुळे आपण यांना मानत आहोत आणि आपण यांना मानत आहोत याचा काहीच पुरावा जो आहे आपल्याकडे नाही आहे. आणि याच्यावरून दिसून येते की आपल्यामध्ये सुद्धा चौकस व चिकित्सक वृत्तीचा खूप जास्त अभाव आहे आणि या अभावाला आपण पळवून लावायला हवे आणि आपण चौकस व चिकित्सक वृत्ती जी आहे ती डेव्हलप करायला हवी आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करायला हवा, समतेचा पुरस्कार करायला हवा, समानतेचा पुरस्कार करायला हवा, बंधुतेचा पुरस्कार करायला हवा. आणि जेव्हा आपण या सर्व गोष्टींचा पुरस्कार करू तर तेव्हा आपण समजू शकू की स्त्रीसुद्धा पुरुषांच्या तुलनेमध्ये एकच आहे. स्त्री-पुरुषसुद्धा एकच आहे. स्त्री-पुरुष जेव्हा एकच आहे तर दोघांनाही शिकण्याचा अधिकार आहे. जेव्हा दोघांनाही शिकण्याचा अधिकार आहे तर दोघेही राष्ट्राचा जो आहे तो विकास करू शकतात. तर तुम्हाला जर एकच लक्षात ठेवायचं आहे, भारताला या सर्व चळवळीने जे होते ते भारताचा विकास करण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे स्थान जे आहे ते राबवले.
तर याची सुरुवात जी होती ती आपण केली होती. बघत होतो आपण की भारतामध्ये कशा प्रकारचे मागासलेपण होते. त्याच्यानंतर काही जे समाजसुधारक होते, काही जे नवशिक्षित तरुण होते, त्यांनी भारतीय प्रबोधन सुरू केले. त्यांनी वैचारिक जागृती सुरू केली. मग आपण धर्मसुधारणा चळवळ बघितली. आपण बघितला ब्राह्मो समाज, राजा राममोहन राय, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, महात्मा ज्योतिराव फुले यांचे किती जास्त महत्त्वाचे योगदान आहे आपण बघितले. सावित्रीबाई फुले यांना जे समाजातील कर्मठ लोक होते, काहीही म्हणत होते, त्यांच्यावर टीका करत होते, पण तरीही त्यांनी आपले शिक्षणाचे कार्य चालू ठेवले. त्याच्यानंतर स्वामी विवेकानंदांनी कशाप्रकारे जो होता तो रामकृष्ण मिशनद्वारे भारतीयांची मदत केली. स्वामी दयानंद सरस्वती जे होते त्यांनी कशाप्रकारे वेदांकडे परत चला आणि वैदिक धर्माला परताना हे म्हटले. स्त्रीविषयक सुधारणा आपण बघितल्या. स्त्रियांची परिस्थिती जी होती दयनीय होती. पण गोपाळ हरी देशमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी त्याच्यानंतर असे जे समाजसुधारक होते त्यांनी कशाप्रकारे स्त्रियांना शिकण्यासाठी जी होती ती मदत केली आणि त्याच्यानंतर स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कारसुद्धा केला. सावित्रीबाई फुले, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बाबतीतसुद्धा आपण बघितले. विधवाच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी आपण बघितलं. ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, वीरसिंगम पतलू यांनी विशेष कार्य केले. त्याच्यानंतर आपण महर्षी धोंडो केशव कर्वे, रमाबाई रानडे यांच्या बाबतीतसुद्धा बघितले की कशा प्रकारचे हे थोर समाजसुधारक होते. यांनी त्या काळामध्ये या सर्व गोष्टी बघितल्या की शिक्षणच सर्व गोष्टींचा पाया आहे. जर शिकण्यास आपण सुरुवात केली तर शिक्षणामुळे आपण समाजाचा खूप जास्त विकास करू शकू. मुस्लिम समाजातील सुधारणा आपण बघितल्या, हिंदू समाजातील चळवळी आपण बघितल्या आणि त्याच्यानंतर आपण बघितले की कशाप्रकारे समाज सुधारणा तर होत होती, पण इतर जी क्षेत्रे होती जसे साहित्य झाले, कला झाला, विज्ञान झालं याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त विकास घडवून येत होता. तर अशा प्रकारे आपण हा जो चॅप्टर आहे या इथे एंड केलेला आहे. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं आणि हा चॅप्टर पूर्ण कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि या ज्या 2 प्रश्नांची मी तुम्हाला उत्तरे द्यायला लावली आहे आणि या 2 प्रश्नांची उत्तरे जरूर तुम्ही कमेंटमध्ये द्या. हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद.